तर नमस्कार मित्रांनो, तर मी चालली इंदापूरला मुलीला दवाखान्यात घेऊन. तर इथं आहे तेजस्विनी. इकडे बघ, तू कुठे गेलीला मी इतके. तर हिला चालली दवाखान्यात घेऊन, तिच्या पोटात लागले दुखायला. तर बघू आता काय घावते गाडी बिडी. आता वाजल्यात 11. तर ह्यांनी गेल्यात कामाला. तर हिला चालली मी घेऊन आता टमटमनी. तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि लाईक सबस्क्राईब करा विसरू नका. तर बघा उन्हात चाललोय. तर काय घावते काय नाही काय नाही बघू शकता. किती झालं मला तर घाम आता चालाय किती महिन्याला. दोघी चाललोय आम्ही. तर बघा महादेवाचं मंदिर आलं इथं. आताशी महादेवनगर मध्ये आलो. आम्ही गेलो आहे कांदलगावला. तर इथं शिटा आणण्यासाठी. तर एवढी शिटं गावली कांदलगावमध्ये. आणि चला आता चाललो बसून इंदापूरला. तर टमटम गावला आहे आम्हाला. कंप्लीट 1 तास बसलो होतो, त्याच्यानंतर गावला एक टमटम. तर बघा खूप गर्दी आहे. तर चला प्रवास कसा होता नक्की पहा. पुढचा ब्लॉग नक्कीच पहा पूर्ण. तर बघा आता मी आले आहे दवाखान्यात. तर गर्दी खूप आहे. तर आम्हाला 2-3 तास कंप्लीट लागणारच इथं. तर चला पुढचा ब्लॉग नक्की पहा. बघा तेजस्विनीला दवाखान्यातून हे आणलं. आता चालली घरी. कुठं ही खडकी पुढं कशाला बसते. तर आणि टमटमात भरलं नाही, कोणच नाही टमटममध्ये. आणि ऊन पण खूप झाले. तर चला वाट बघू आता कधी करते टमटम. त्याच्यानंतर मग घरी जाणार आम्ही. बघू शकता टमटम पकडायचं आहे. तर बघा आता आम्ही रिक्षातनं उतरून घरी चाललो. तर आता 3 वाजून गेले आम्हाला. तर बघा आता आम्ही घरी चाललो. तर बघू शकता अवतार माझा कसा झाला. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर ते जेवून आणि सुकून गेले बघितलं बघा. लय हॉस्पिटलमध्ये गर्दी होती, त्याच्यामुळे उशीर झालेला आहे. तर बघा मला घाम किती आला. मी घरी आली आता. तर बघा रोहनने पाणी दिलं आम्हाला. तर येताना ना आता वडापाव आणलाय मस्त असा. तर एक वडापाव आहे 15 रुपयाला. तर 4च आणल्यात फक्त वडापाव. तिकडं घाम लय चालाय मला. तर खरं होऊन वडापाव तुला आणला मी. तर रोहनचा बघा होता, त्याला घरी ठेवून गेलती ह्याला नेलती दवाखान्यात. तर हिच्या नादाने मी पण कशी झाली सगळी. आता घरी आणि काम लय आहे. झाडू ही मारायचा आहे गुरांचाही. एक पिलांना पाजलं होतं का शेळी खेळत बसला होता. तर बघा घरात अवस्था झाली. तर चला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटतो कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक सबस्क्राईब करा विसरू नका. तर बघा तिला चक्कर यायला लागली. उन्हात प्रवास करायचा म्हणल्यावर लय दूर पडते. ऊन पण खूपच होतं त्याच्यामुळे. चला बाय.